नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय ऐका. जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हीच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व नक्कीच हे तयार करत असतं. माझे स्वामी सांगतात, आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं. माशीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते. परंतु आपल्याजवळ तर डोकंही आहे आणि मेंदू देखील आहे. मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत राहा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते अधिक आनंदाने जगा. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही. भक्तांनो, कोणालाही कमी लेखू नका, त्याची टरूत कधी उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरिबीवरही हसू नका, कारण नेतीचा पलटवार कधी होईल हे सांगताही येत नाही. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण, असे आपले भक्त कमेंटद्वारे विचारतात. तर स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुख दुःखांच्या पलीकडे आहेत ते श्री स्वामी समर्थ. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो अथवा दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज तुमचं होऊ देणार नाहीत. मला आवडलेलं वाक्य ऐका. एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल. पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला तिथून पळून जाण्यास भाग देखील पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा. खूप फरक आहे. व एकीने राहा, यश आपल्याबरोबर नक्कीच येईल. स्वामी म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीला तेही शक्य करत असतात. दत्त म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहते ते श्री स्वामी समर्थचे दत्त. स्वामी सांगतात, हातातलं गेले तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नसतं. स्वामी भक्तांनो, जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जशी आहे तशी बरी आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस, कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे वाईटही नाही झाले एवढे समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमवले, काय जमविले, कधीतरी हे मातीमोलच होईल. दोन शब्द प्रेमाचे, घे रे तू सदामुखी. प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. माऊली सांगतात, ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला ह्या जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्यांची अडचण ही आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मागाला काहीच उरत नाही. स्वामी राया, इथून मागे जसे पाठीशी खंबीर उभे होता, तसेच इथून पुढे सुद्धा आपल्या भक्तांच्या पाठी तुम्ही नेहमी उभे राहा. कष्ट करायची हिंमत आहे, फक्त प्रयत्नांना साथ असू द्या. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत जी असतात तीच आपली असतात. अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे स्वामी. काय बरोबर, काय चुकीचे हे माहिती असून चुकीचे कर्म करतोस तरी काय सत्मर कर्म करून घेत राहा. मुखे नाव तरच तुला साथ देईल, ही अवघा ब्रह्मांडांची माया आहे. ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कोठूनही आणि केव्हाही करता येत असते. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही,
कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारांना तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे. जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद. तसेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि माझ्या किंवा तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही आहे. सोड चिंता, स्वामी नक्कीच आहेत तुझ्या पाठीशी. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो, यावर तुमचा विश्वास असेल तर डोळ्यांना न दिसणारा भगवान तुम्हाला वाचवू शकतो, यावर सुद्धा तुमचा विश्वास ठेवायला हरकत नाही. थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर. काय बरोबर काय चुकीचे हे माहिती असून चुकीचे कर्म आपण का करतो? स्वामी सांगतात कोणाची परिस्थिती पाहून त्याची इज्जत नसते काढायची, कारण वेळेत इतकी ताकद आहे. कोळशाला सुद्धा हिरा बनवत असते ती. स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे समर्थ कळत असते. आनंदाने जगायचा एक सोपा उपाय आहे का? जी माणसे तुम्हाला हक्काने आपल्याकडे येतात किंवा ती परत जाता कामा नयेत, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे, हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व ते तयार करत असतं. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. डोळे बंद कर आणि तुझी जी इच्छा असेल ती मनातल्या मनात सांग स्वामींना आणि बघ चमत्कार. स्वामी भक्तांनो, नवस न करताना पावणारा देव म्हणजे श्री स्वामी समर्थ. एकदा कमेंटद्वारे लिहून तर बघ. बाळा, घाबरतोस कशाला? तू आमचा हात धरलेला आहेस, आणि ज्यांच्यात आम्ही एकटा हात धरतो त्यांना कधीच आम्ही एकटे सोडत नाहीत. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिलं निवृत्ती. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होते म्हणून चौथी मुक्ताई होते. म्हणजे माऊली आपल्याला सांगतात, चेहरा चांगला असला तर लोक थोडा वेळ बघतील, मात्र मन चांगलं असेल तर लोक ती जन्मभर जपतील. देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, पण जीवाभावाची माणसं खूप सारे जमव. रोज विसारावे तो अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, आती लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवाने सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलत ते होईल दुखी. भगवंत नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार, राम नामात सुख किंवा स्वामी नामात सुख ते अपारंपार. लक्षात असू द्या, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. म्हणजे ज्याचे कर्म चांगले असतो तो कधी संपत नसतो. माणसं सुखी समाधानी होती, घरची शेती, वाड्यात गायी, ताटातल्या अन्नात समृद्धी होती. आयुष्याचा मार्ग निवडताना आईवडिलांचे मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस कधी हारला नाही पाहिजे. लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात, शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात, पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला जरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठच असतो. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा आपल्या संस्कारावर अभिमान असायला पाहिजे. माऊली आपल्याला सांगतात, जमेल का हे असं सदाफुलीसारखं वागणं? माळलेत ओवलं नाही तरी आणि पूजेत वाहिलं नाही तरी, हुंकून घेतलं नाही कोणीतरी आणि फुलदाणीत सजवलं नाही तरी. थांबत नाही तिचं फुलणं, लपत नाही तिचं डुलणं, संपत नाही तिचं हसणं. ऋतू बदलतील, वेळ बदलेल, पण ही आनंदी, ती आनंदीत सदाफुली असेल. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी सादर किंवा आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात. एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला, तू दिसायला काळी नसती तरी किती छान झालं असतं. तोच माणूस समुद्राला म्हणाला, तुझं पाणी खारं नसतं तर किती छान झालं असतं. परत तोच माणूस पुन्हा गुलाबाला म्हणाला, तुला जर काटे नसते तर किती छान झालं असतं. तेव्हा कोकिळा, समुद्र आणि गुलाब सोबतच त्या माणसाला म्हणाले, हे माणसा, जर तुझ्या इतरांमधील कमतरता बघण्यापेक्षा इतरांमधील गुण बघण्याची सवय असती तर किती छान झालं असतं. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. पैसा असून साधं राहिलं तरी भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतोय म्हणतात. कमी बोललो तर त्याला शहाणपणा समजतो म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात. नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात. तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असेही म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असेही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपण आपलं काम करायचं. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत. शेवटी आपणच काय करायचं ते ठरवायचं असतं. देवाने आज मंदिरात खूप सुंदर टोमणा मारला. नेहमीच मागायला येतोस, कधीतरी भेटायलाही येत जा. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माऊली आपल्याला सतत सांगत असतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हासरा आणि आनंद देणाराच असावा. माऊली बोलतात, एकदा दुःखाने सुखाला म्हटले, तू किती भाग्यवान आहेस. लोक आयुष्यभर तुला मिळवण्यासाठी प्रयत्न असतात. त्यावर सुखाने हसून म्हटले, मित्रा, भाग्यवान तर मी नाही, तू आहेस. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ते कसे? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात. लक्षात असू द्या. माऊली बोलतात, मी स्वतःला विचारलं, जीवन कसं जगावं. मला माझ्याच खोलीतून आवाज आला. छत म्हणालं, उच्च विचार कर. पंखा म्हणाला, डोकं शांत ठेव. घड्याळ म्हणालं, वेळेची किंमत कर. कॅलेंडर म्हणालं, काळासोबत चल. पाकीट म्हणालं, पैशांची बचत कर. आरसा म्हणाला, स्वतःकडे बघ. भिंत म्हणाली, दुसऱ्यांचं ओझं वाटून घे. खिडकी म्हणाली, बघण्याचा दृष्टिकोन बदल. आणि फरशी म्हणाली, जमिनीशी नेहमी जुळवून राहा. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोडही करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणांना डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचाच तो असणारा रिएलिटी शो नाही. म्हणून भरपूर पूर्णपणे जगा, कारण नेहमी हसत राहा. लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. स्वामी भक्तांनो, तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. हसत राहा, मजेत राहा. सोबत काही येत नाही. स्वतः आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळात आडवा जाईल सांगता यायचं नाही. पैसा कमी असला तरी चालेल, भरपूर माणसे कमवा. आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही. आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलंच पाहिजे. ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलंच पाहिजे. आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो. त्याची गंमत अनुभवली पाहिजे. शक्य होईल तिथे आयुष्यात GST लावला पाहिजे. अर्थात जी म्हणजे गुड थिंकिंग, यस म्हणजे सिम्पल लिव्हिंग आणि टी म्हणजे टेन्शन फ्री लाईफ. वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही. काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात जन्मत होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोट भरावे. भावकीला बदलणे हे श्रीरामालाही जमले नाही. अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही.
आपल्यालाही जमणार नाही. बदल स्वतःमध्ये केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका. थोरले असाल तर माफ करायला शिका. कितीही भांडा, प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच असतो. श्रीमंत म्हणजे काय? किती पैसा कमवला ह्याचे छान उत्तर आहे का? माऊली बोलतात, दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावे. इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा. एक दिवस देव म्हणाला, किती ह्या तू स्वतःला हरवशील. माऊली, लक्षात असू द्या. देह भाड्याचे ते घर, मीची उगा चरचर, जावे सद्गुरू समोर, ठेवी पायांवर शीर, म्हणे माझा मी मालक, अरे गुरु देहाचा चालक, का येईना डोक्यात जागी वासनेची भूक, घेतो जमीन जुमला, गाडी बांधी निमला, पण कळेना अभंग, इथे मला स्वामीराया, माझे श्वासाचा व्यापार, त्याचा नित्य व्यवहार, सारे कर्म गुरु धुई, तुला घेणे घेणे नाही, त्याचा व्यापार थांबला, तुझा श्वास रे संपला, काय घेऊन जाशील, भोग प्राप्ताने फळ, चाल सद्गुरांना साध, मिळे तत्काल प्रतिसाद, आज सद्गुरांची जान, देहावर तुळशी पान. स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, कोणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये, चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकं चांगलं वागू नये, कोणाला गरज नसेल आपली तितके रेंगाळत राहू नये, नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये, गोड बोलणे, गोड वागणे कोणास अवघड वाटू नये, जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे ठेवूच नये, सहजच विसरून जावे सारे, झल मनात जपू नये, नको होऊ आपण इतके आयुष्य जगू नये, हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे, आपले नाव दुसऱ्यांच्या ओटी राहील इतकेच आपण करून जावे. माऊली सांगतात, स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या. तुम्हाला जमेल. कोण बोललं तुम्हाला नाही जमणार? कोणाचंच ऐकू नका, कारण त्यामुळे तुमच्यात निगेटिव्हिटी वाढत जाते आणि जे कुठे सुरू होणार असतं ते पण करत नाही. मला माहिती आहे तुम्ही जे काही करत असाल किंवा करणार असाल त्यात नक्की यशस्वी व्हाल. फक्त आता कोणाचं ऐकत बसू नका. जे आहे त्याला सुखात करा. तुम्हाला नक्की जमेल. वेळ लागेल. जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की असं लगेच होईल सगळं. सुखात कठीणच असते. मेहनत करा. 2 ते 3 महिने त्यावर, त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायला भेटतील. एका दिवसात काही होत नाही. धीर सोडू नका. तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल, पण थोडं पेशन्स ठेवा. उद्या करू, नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आजच आणि आत्ताच करा. स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. तुमचं महत्त्वाचं तुमच्यासोबत तुम्ही आहात. मग कशाला कोणी पाहिजे आता? चला पुढे. 99% लोकांपेक्षा वेगळा विचार करा. शेवटपर्यंत प्रयत्न करा. 100% तुम्ही सक्सेसफुल व्हाल. हाच फॉर्म्युला आहे. निगेटिव्ह विचार रोज येतील. तुम्हाला सांगतील की तुला नाही जमणार, तू आयुष्यात काहीच नाही करू शकत, इथेच सगळं सोडून दे. पण तेव्हा खरी परीक्षा असते की तुम्ही नक्की कोणाचं ऐकता आणि हार मानता. कारण देणं सोपं असतं, पण पुढे जात राहणं कठीण असतं आणि ते ते तुम्हाला करावं लागेल, जर तुम्हाला जे पाहिजे ते मिळवायचं असेल. एक कडू सत्य आहे का? लोक तुम्हाला सल्ले देतील, मार्गदर्शन करतील, प्रेरणाही देतील, पण ते फक्त तेवढ्यापुरतंच. आयुष्यात तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असू देत, ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत. दुसरे येतील आणि माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम सोडवतील असा अजिबात विचार करू नका, कारण तसं नाही होणार. प्रत्येकाला आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सोडवावे लागतात. हे तुम्हाला जरी पटत नसलं तरी हेच खरं आहे. स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव ज्यावेळी होते तोच आयुष्याचा श्रीगणेशा. यश मिळवणे त्यांच्यासाठीच शक्य आहे जो कधीच लढण्यासाठी नकार देत नाही. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका, कारण ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर तुम्ही जरी जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका. जीवनामध्ये प्रत्येक माणसांची कदर करा. मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधारानेच ठीक होत असते.
म्हणून शब्दाला धार नको, तर आधार असला पाहिजे. माझी कामापुरती आठवण काढ, मीही तुम्हाला नावापुरतं लक्षात ठेवेल. स्वामी बोलतात, सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, ह्याने असंच बोलला, ह्याने विश्वासघात केला. अरे भक्त, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार कर. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास कर. त्यांच्या चुका तिथेच दे सोडून आणि पुढच्या प्रवासाला नविन्याने तू सुरुवात कर. नाव तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही. न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्त्व त्यांना पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविलं जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची ना तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणंच बरं असतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं. एकांतात रडलं तरी चालेल, पण लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं. जीवन हे असंच असतं बघता. आपलं असलं तरी ते इतरांसाठी जगावंच लागत असतं. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात. अरे लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात का लाईफमध्ये? अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं. जे लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहे ते कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता ना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. तेही सर्वांसाठी. असे जगा की आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपली अनुपस्थिती त्यांना नक्कीच जाणवली पाहिजे. नात्यांमध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं. कारण तेव्हाच तर माहिती पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. खूप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपलं मानतो, परंतु आपली किंमत त्याच्या नजरेत शून्यच असते. तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक फार डेंजर असतात. कानावर आलेलं प्रत्येक गोष्ट आपण मनावर घ्यायचं नसतं. रागाने गेलेली व्यक्ती किंवा रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघतच राहू. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तरुणापर्यंतच, तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असतं. बघा पटतंय का? सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो. कमी बोलणारे लोक फक्त त्यांच्या विश्वासांच्या लोकांसोबतच जास्त बोलत असतात. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो. स्वामी भक्तांनो, तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, माऊली आपल्याला सांगतात, 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5पणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं. आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ, पण फक्त आमचा वापर करू नका. माऊली बोलतात, लोक म्हणतात, वेळीच माघार घेतले तर नातं टिकतं, तडजोड केलं तर नातं टिकतं, कमीपणा घेतलं तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक आपल्याला दिली जात असते. आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करत असतात. आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतं शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी. कष्टाचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते. ओढ आणि आपुलकी काय असते हे त्यालाच माहिती असतं, ज्याला मनापासून जीव लावलेला असतो. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पटते हे जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीशी आपण रोज बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते, पण तरीही बऱ्याचदा त्याचा त्रास आपल्याला होतो, कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोलत असतो आणि समोरच्या व्यक्ती फक्त आपल्या बोलण्याचा रिप्लाय देत असते.
आपण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि आपल्याला अपेक्षा वाढवत असतो. बेडकाला सोन्याच्या विटेवरही ठेवलं तरी तो गटारीतच उडी मारणार. काही लोकांचंही असंच असतं. लोक हसायला येतात, पोसायला येत नाहीत. दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती आपली कधीच नसतात. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात. बाकी फक्त जगच आहे. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं. जपलं असतं तर संपलं नसतं. स्वामी भक्तांनो, जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना, एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच होत असतो. कारण वेळ प्रत्येकाची येत असते. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही नक्कीच वाईट झालेले असता लोकांच्या नजरेत. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण दृष्टीची ऑपरेशन होऊ शकते, परंतु दृष्टी कोणाची नाही. आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले ते. खूप स्वप्न तुटतात. जे व्हायचं ते होत नसतं. साऱ्या अपेक्षेच्या मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात. नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. कारण त्यांना माहिती असतं किंवा वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळही निघून जाईल. सर्व स्वप्न, इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात. अपेक्षेपेक्षा जास्त भेटून निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिले की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येत असतात. माणसाने कधीही तयारीत राहावं. कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही. आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्य थोडं जगावं पण जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचंही भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं, जग अजून, मी येईल नंतर. एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याच्या पूर्ण बोलणे ऐकून घ्या. नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज नक्कीच दूर होतील. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असणं हेच महत्त्वाचं असतं. बुद्धिमान गप्प राहतात, शहाणे बोलतात आणि मूर्ख वाद घालत असतात. तोंडावर करून दुसऱ्यावर टीका करणाऱ्यापेक्षा आधी स्वतः किती पाण्यात आहोत ते आपण पाहिलं पाहिजे. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा ते तुमच्यातले वाईट गोष्टी सांगायला सुरुवात करत असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणायचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. कारण हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असतं. सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट. आता एक सवय झाली एकटेपणाची. कारण आता हिंमत होत नाही कोणासोबत मन मोकळे करण्याची. मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवत असते. रडू नका. ते आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग होते हे समजून सोडून द्या. जे होईल होते ते होऊन गेलं. वेळ कोणासाठी थांबत नाही. मग तुम्ही का त्यांच्यासाठी आपले वेळ फुकट घालवत आहात? जबाबदारीने नातं टिकवा, जबरदस्तीने नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, अपेक्षा करणं चुकीचे नाही, पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं. जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं. जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं. पण जे हेकेखोर, गर्विष्ठ, माझा शब्दाखरा असं मानणारा असतो त्याला काही सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळ समजावू शकते. स्वतःच्या वक्तव्यात तितका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावेच लागत असते. जे स्वतःहून बोलतात किंवा आत्मविश्वास कसा वाढवावा
नकारात्मक विचार करू नका. शक्य नाही यापेक्षा असं शक्य नाही असा विचार करा. यशस्वी लोकांचे जीवनचरित्रे वाचा. प्रयत्नांनीच आनंद, अडचणीतून यश मिळवण्याचे दिसून येईल. स्वतःच्या भविष्याबद्दल नेहमीच आशावादी, सकारात्मक राहा. ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी करा. तणाव बाळगू नका. तणावमुक्त राहा. कोणत्याही कारणाने खचून जाऊ नका. खंबीर राहा. व्यक्त राहा. घुसमट त्रासदायक असते. परिणामाची पर्वा न करता काम करा. सतत स्वतःला एखादे उद्दिष्ट. स्वतःचं काय आहे? जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने दिलं, शिक्षण दुसऱ्याने दिले, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत दुसऱ्याने दिली, पहिली आणि अंतिम स्नान दुसरे घालणार, मशानात दुसरे येऊन जाणार, मृत्यूनंतर संपत्ती दुसरे वाटून घेणार. तरीही काय माहिती माणसं कोणत्या गोष्टीचा जास्त गर्व करतात. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं. स्वप्न आणि वास्तव्य ऐका. पाना फुलांनी माळलेली ते स्वप्न, त्या काट्याकुट्यांनी अनुभवलेले वास्तव्य टोचून टोचून रक्ताळले, नंतर त्याच फुलांनी सजले. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असते. अयोग्य असते ती परिस्थिती, आणि परिस्थितीमुळे बदलते ती त्याची मनस्थिती. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. स्वामी भक्तांनो, ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक राहायचं. चुकीचा रस्ता, चुकीचं माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत. कारण यामुळे तर आपल्याला कळतं काय योग्य आहे. प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं. सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. माऊली बोलतात, आम्ही वाईटच ठीक आहोत. चांगलं बनायचं नाटक तरी हरकत नाही. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिकही राहायला शिका. कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच उरत नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्याने वाईट वेळेत तुमची साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आनंद हा चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे ते सुगंधित करत असतो. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी ती तिच्यात माणुसकीची भलीमोठी ताकद लपलेली असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा तो दिवस कधीच येणार नाही ज्याच्या भरोश्यावर तुम्ही आज बसला आहात. जे काही आयुष्याचे सोनं व्हायचं ते आजच होईल. जी काही आयुष्याची माती व्हायची ती आजच होईल. तोंडावर स्पष्ट बोलणारी लोक परवडली, पण हसून खोटं बोलणारी नको. समर्थन आणि विरोध विचारांचा असावा, व्यक्तींचा नसावा. देवाने दिलं त्यातले थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तर थोडंसं माणूस होऊनही माणसासाठी जगावं. वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते, जपलं असतं तर संपलं नसतं. लक्षात असू द्या, माऊली बोलतात, ज्यांनी आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंदी देऊ शकते. कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच माहिती नसते. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली जात असतो. आपल्या जवळचे सगळेच लोक शुभचिंतक असतात असं नाही, तर त्यापैकी काही लोक आपले शुभ होत असताना चिंतित देखील होत असतात. अनुभवले. आज लोक क्षणाभराच्या रागापायी आयुष्यभर माणसं गमावून बसत असतात. सोडून द्यायचे. कोणी दुखावलं, कोणी रडवलं, कोणी इग्नोर केलं, कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटलं तर ते फक्त आजच्या दिवसापुरतंच ठेव. त्यामुळे तुझ्या उद्याचा चांगला दिवस काल जे झालं त्यामुळे खराब करू नकोस. दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल चहाड्या करणाऱ्याला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी पण किंमत नसते. लक्षात असू द्या, जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्याला भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भाव समजतो तो मन जिंकून कायम हृदयस्थान करत असतो. तर स्वामी भक्तांनो, असाच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.